कौन जीतेगा? जो जीता वही सिकंदर. हर जंग जीत जाए वही बनेगा सिकंदर. पहिला चेंडू मार्गस्थ राज पाटील. पहिला चेंडू अगदी फुलर लेंथ वापरला. स्लोअर यॉर्करचा प्रयत्न, ब्लॉक केलं तिथे बॅटरला. आणि बॅटरने सुद्धा अगदी संयमाने, शांत बुद्धीने, शांत डोक्याने, डोक्यावरती बर्फ ठेवून इथे फक्त सन्मान दिला ह्या यॉर्करला. कारण सन्मान दिला जातो सचिन तेंडुलकर आणि यॉर्करलाच या क्रिकेटच्या भाषेमध्ये. नितीन आहे स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला नेहमीप्रमाणे दीपक आणि फ्रंटलाईन गोलंदाज राज पाटील. स्वीपचा प्रयत्न, लाऊड अपील पंचांकडे केली जात असताना LBW साठी. आणि STच्या मागे तिथे चांगली कीपिंग करतायत शुभम शेलार. ब्लॅक आणि रेडमध्ये धनेशीलन कुकसे, सन्मानी आमचे लाडके उमसा अध्यक्ष कुकसेचे सुपुत्र पांडुसे धर्मा पाटील साहेबांनी बनवलेला संघ. त्यांचा सुपुत्र धनेशने या संघाची चिठ्ठी काढली, लकी ठरला. पॉलांचा वापर इथे, डान्सिंग डाऊन द विकेट. हा फॉली घेऊन उचलायचं होतं समोर, परंतु कुठलाही संपर्क नाहीये. झकास बॉलिंगची सुरुवात इथे होत असताना पाहतो आपण राज पाटील कडून. तब्बल 3 चेंडू टाकले, तिन्ही पण डॉट. वा, काही मस्त अभ्यास केलाय. म्हणतात ना की ज्याच्यासमोर तुम्हाला युद्ध लढायचं असतं त्या प्रतिस्पर्ध्याचा नेहमी तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तुमच्या अगदी त्या काळामध्ये खेळण्याच्या आधी अभ्यास करून आलेत. कारण आजचा दिवस गाजवला तो आई वालसीनने. आणि इथे मात्र इनसाइडरचा प्रयत्न असं पलटवतोय, झेल टिपलाय, पहिला धक्का लागतोय, 0 धाव 1 गडी बाद. सुंदर अगदी देखणी बॉलिंग करत असताना दडपण टाकलं आणि फ्रस्ट्रेशन मध्ये या ठिकाणी विकेट गमावली. अशा स्थितीमध्ये अशा गोष्टी घडत असतात मित्रांनो. जेव्हा एखादा बॅटर 3 लागोपाचे डॉट खेळतो ना, तेव्हा अगदी त्याची बुद्धी काम करत नसते, त्याचा संयम गमावत असतो आणि गमावला गेला. आणि अगदी तगडा खेळाडू नितीन बाद झाला, ज्याने आजचा दिवस संपूर्णपणे गाजवलाय. त्याच्या जागेवरती येते रोहित, ज्याने मागच्या सामन्यामध्ये अगदी शिल्पकारची भूमिका बजावली. तो रोहित आलाय मैदानामध्ये. 0 धाव असताना 1 गडी बाद. सामना करे राज पाटीलचा चेंडू क्रमांक 5वा. 3 षटकांचा महामुकाबला. ओ काय कटर आहे, लेग कटर. ओ माय गॉड, पंचाचा बोट आकाशामध्ये. लागोपाठचा दुसरा धक्का, जबरदस्त बॉलिंग. राज पाटील राज करतोय पहिल्या षटकामध्ये. सुंदर इथे बघा, हा चेंडू रिलीज करताना अगदी फिंगरचा वापर केला, मनगटाचा वापर केला आणि शोल्डरचा वापर करून तिथे अगदी लेग कटर होता. बघा, जबरदस्त वळवला, आउट स्विंगर आणि बॅटला चाटून स्पर्श चुंबन करून विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. आणि काय सेलिब्रेशन त्या विकेटचं. 0 धावसंख्या होती, 2 गडी बाद. चेंडू झालेत 5. जो पराक्रम किशोरने केलाय देवरुंग पाड्याच्या आजच्या दिवसामध्ये, ज्याने मिडन ओव्हर आणि 3 विकेट प्राप्त केल्या त्या, तो पराक्रम इथे मुडीत काढेल का राज पाटील, ते बघायचं आहे. जो आहे आता ऑन हॅट्रिक, तर त्याला वाजवा टाळ्या राजसाठी. बॉलिंग आवडली असेल तर. जबरदस्त, मनमोहक, अति घातक, विघातक इथे बॉलिंग करताचा राज पाटील अगदी डॉमिनेट करतोय. नवीन बॅटर सुजल. सुजलचा झेल उडालाय. ओ माय गॉड, तिथे मात्र विनीत धुमाळ खूपच लांब होता. मिस्टर व्हीडी आणि MD डाव्या बाजूला मानस धुमाळ, ज्याने पहिला दिवस गाजवला. आणि काय बॉलिंग केली आहे. टाळ्या वाजवा राज पाटीलसाठी. वन्स अगेन, वन्स मोर, हे दिल मागे मोर. अगदी 2 गडी बाद करून एकही धाव दिली नाहीये. डबल विकेट मिडल ओव्हर हाताळली राज पाटीलने. बजावटीचे आज घडवण्याच्या उद्देशाने उतरल्या जणू काय असं वाटते धनेशीलन कुकसे संघ. आणि ऐतिहासिक बॉलिंग केली राज पाटीलने.
असं फार दुर्मिळ पाहायला मिळालं. राजचा विचार करता त्यांनी इथे पूर्णपणे स्वतःला सिद्ध केलंय. म्हणून म्हणतात ना की ना कोणाची स्पर्धा असावी, ना कोणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा असावी, फक्त स्वतःला आणि स्वतःला सिद्ध करण्याची तुमची जिद्द असावी. त्या जिद्दीने उतरलाय आणि पहिल्या षटकामध्ये एकही धाव नाहीये, 2 धक्के दिले. या धक्क्यातून सावरेल का सुजल आणि दीपक या आपल्या वालसिन संघाला? ओ पुन्हा एकदा स्टिकच्या भरून जात असा लाऊड अपील. पुन्हा एकदा अराउंड द लेग चेडू इथे नियंत्रित केला. गोलंदाज हा उघडता सितारा मिस्टर क्रिश पाटील जबरदस्त हा बॉलिंग करतोय. पहिल्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं असेल की ह्या क्रिशने अगदी अफलातून बॉलिंग केली होती आणि तो इथे पुन्हा एकदा राज पाटील प्रमाणे सुरुवात करतोय डॉटने. 7 चेंडू पडले, काही धाव नाहीये. धावांसाठी ताणलेला असताना बॅकफुटला जाऊन अगदी कट केलाय, चेंडूला काढलाय, बॅकवर्ड पॉईंट मधून जातोय. कैलासवासी हबप हर्षल गोरल पाटील स्टँडकडे सुंदर चौकार. ऑन बनावं लागेल एका बॅटरला आणि ती कामगिरी करेल का बघायची. सुरुवात केली दीपकने, मस्त चेंडूला वाचलं, रीड केलं, पॉज घेतला, जागा बनवली, रूम बदलली आणि तिथे स्क्वेअर कटचा नजारा पेश केला. चेंडू धडकला. सन्माने आपले लाडके पाटील बिल्डरचे जनक विकी पाटील यांच्या बॅनरजवळ तो चौकार प्राप्त झाला. धावसंख्या सुरू झाली आहे वालसिन संघाची. 7व्या चेंडूमध्ये 4 धावा, 2 गडी बाद. अतिश मागेने पुढे जाऊन कानमंत दिले बॉलर क्रिशला. पुन्हा एकदा सज्ज दीपक सामना करतोय क्रिशचा. पुन्हा त्याच दिशेने कट करत होता, चेंडूला फ्लाय केलं, टेक ऑफ घेतलं चेंडूने. हा पराक्रम करण्याची किमया करतोय बघा. किती मस्त अगदी व्हेरिएशन्स इथे दाखवत असताना क्रिश पाटील मैदानामध्ये चौकार आला. पुन्हा कमबॅक केलं. फिल्डर तिथे सजवलाय पाहतोय आपण, ज्या ठिकाणी चौकार गेला होता बॅकवर्ड पॉईंट डीप झोनकडे. आणि पुन्हा एकदा बॉलिंग मारत होती सज्ज. 3 चेंडू पडले, 4 धावा या षटकामध्ये दिल्यात क्रिशने. दीपक एलिव्हेशन करतोय, इम्प्रोवायझिंग करतोय, काढतो चेंडूला मानस धुमाच्या डोक्यावरून लेग स्टिकच्या दिशेने जात असताना फाईनला सुंदर चौकार. तर इथे चौकार अजून एक आला. अगदी चौकाराने डील करायचा इथे मानस दाखवतोय मिस्टर दीपक. 2 ठोकले चौकार, धावा इथे वाढवल्या. पुन्हा एकदा अगदी शक्तीपेक्षा अगदी श्रेष्ठ बॅकफुटला गेला, स्टिअर केले चेंडूला थर्ड मॅचच्या दिशेने. वेगाने फिल्डर तिथे येतोय आणि दोन्ही पण फिल्डर तिथे अडकले, थांबले. आणि तिथे काय झालंय तर फलंदाज धावचित होत असताना अजून एक धक्का लागतोय वालसिन टीमला. सन्माननीय बारामदादा मेहर साहेबांचं आगमन झालंय बघा. आमच्या डाव्या बाजूने आले ते. आणि इथे एका बाजूला सूरजजी भोरी साहेबांना विनंती की आपण शशिकांतजी केणे उद्योगपती यांचा सन्मान करावा. आणि आपले लाडके अगदी बारामदादा मेहर यांचा मेगा शो परवापासून सुरू होणार आहे मैदानामध्ये. मेहरम बापगावचे जनक बारामदादा मेहर आलेत आपल्या व्यासपीठावरती. आपलं हार्दिक स्वागत दादा, वेलकम वेलकम. इथे धावसंख्या 8 वरती. दुसऱ्या बाजूला शशिकांतजी केणे साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत आपल्या व्यासपीठावरती. धावसंख्या इथे करेक्शन 9 वरती, कारण 2 चौकार आणि 1 सिंगल. 3 गडी बाद झालेत. बॅकवर्डला जाऊ, तिथे टॅप झालाय चेंडू आणि त्या ठिकाणी एक शॉर्ट कव्हरला 1च धाव मिळते. मस्त बॉलिंग केली आहे, धावा जातील. चौकार जाऊ द्या 2 पुंतू. काय सुरुवात राज पाटीलने केली आहे. पूर्णपणे 2 षटकाचा विचार करता राज केलाय. हा कॅमेरामॅन इथे कव्हर करते हे सन्मान. शशिकांतजी केणे अगदी चांगलं व्यक्तिमत्व बघा. उद्योजक आपले देवरुंगचे लाडके, याचा सन्मान आपण इथे घेत असताना स्पर्धेच्या निमित्ताने आलेल्या प्रत्येक पाहुण्याला आम्ही इथे सन्मानित केलंय. ही आमची परंपरा आम्ही जोपासली ह्या आई गावदी चषकाच्या निमित्ताने. आणि काही क्षणातच लाडके सर्वांचे
युवकांचे प्रेरणास्थान, युवा नेते, भावी जिल्हा परिषद सदस्य ह्या नजरेने आपण ज्यांच्याकडे पाहतोय असे वीरंजी दयानंद दादा चोरगे साहेबांचं आगमन होणार आहे आपल्या क्रीडा नगरीवर. त्यांचं सुद्धा आपण अगदी मनोभावे स्वागत करू. इथे 2 षटकाची समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या पाहतोय आपण ती बरोबर 10 वरती 3 गडी बाद. 1-0 लॉस ऑफ 3 विकेट्स. दोन्ही संघांना एवढंच सांगू इच्छितो की हिंमत सोडायची नाही. स्वप्न तुम्ही घेऊन आलात चॅम्पियन बनायचं. तसेच दिनेश पाटील यांना विनंती, आपला शुभ असते आमचे लाडके 7 स्टारचे मेंबर, वन ऑफ द बेस्ट स्टार बारामदादा मेर साहेबाचा हे तुझी सन्मान करायचा आहे. तिसरं षटक सुरू झालं. पुन्हा एकदा हलक्या त्याने दिशा दिली. बीड ऑफ तिथे नाहीये. वेगाने तिथे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर येतोय. त्या दरम्यान सिंगलने इथे धावसंख्या साचवण्याचा प्रयत्न केला जातोय. थेंबे थेंबे तळे साचे आणि धावसंख्या इथे फुललेली आहे 11 वरती 3 गड्यांच्या मोबदल्यात. मी नुकताच उल्लेख केला की तुम्ही मनाशी जे स्वप्न बाळगले त्यासाठी तुम्ही स्वप्न पाहिलं तर प्रयत्न सुद्धा तुमचेच पाहिजेत. आधी स्वतःच्या मनाला सांगा की मी मनाने जिंकणार आहे, मला जिंकायचं आहे. धावा कशा पण असू दे, किती पण असू दे, मला जिंकण्यासाठी माझं पोझिशन करायचं आहे. पूर्ण 22 खेळाडूंना मी सांगू इच्छितो तुमच्या मनामध्ये तुम्ही जिंकण्याची भावना ठेवली तर मनाने जिंकण्याच्या सोबत तुम्ही रणाने ऑटोमॅटिक जिंकणार. फक्त मानसिकता तुमची पाहिजे विजयश्री खेचून आणण्याची. इथे ड्राईव्ह केला, फुलटॉस होता, त्याला नीटसा उडवता आला नाही. वेगाने फिल्डर येतो राज पाटील जो मिड विकेटला होता. एका हाताने उचली फेकी करेपर्यंत तितक्याच वेगाने स्वर्गीय बादलच्या वेगाने या 2 धावा पूर्ण झाल्या. धावसंख्या 2 फुलत असताना पाहतोय आपण 13 वर 13 धावा. शेवटचं षटक सुरू. 3 षटकाचा महामुकाबला धनय शिलन कोकसे विरुद्ध आई गावदेवी वालसीन. आणि पाहता पाहता हा दिवस, हा क्षण उजाडला. आणि जसा आपण उल्लेख केला की फायनलच्या वेळेला चहूबाजूला प्रेक्षकच पाहायला मिळतील, तसेच आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. आणि तिथे प्रेक्षकांमध्ये हा टोलवलेला फटका पाहतोय, स्वीप केलाय. तिथे राज पाटील कडून चेंडू निसटलाय आणि जातोय प्रेक्षकांना अनुमोदन करण्यासाठी, आभार व्यक्त करण्यासाठी चौकार. मी आभार व्यक्त करतोय माझे लाडके मित्र सूरजजी भोईर यांनी आधी सुद्धा मला अनेक स्पर्धा दिल्या पिंपळास परिसरामध्ये आणि त्यांनी ह्या स्पर्धेला मला विशेषतः अगदी बोलावलं, निमंत्रण दिलं. त्यासाठी मी सूरजजी भोईर आणि सर्व आयोजक मंडळ, ग्रामस्थ मंडळ बाबूगावचे आभार व्यक्त करतोय. फुल टॉस आणि तिथे क्लीन बॉल, दांडी गोल, फलंदाज बाद. ॲब्सोल्युटली पॉवरफुल परफॉर्मन्स. धावसंख्या इथे 17 असताना अजून एक खिंडार पडलंय 17 आणि ते 4 गडी बाद झालेले आहेत. आपण पाहतोय जो येतो तो जास्त वेळ थांबत नाहीये. काय दबाव टाकलाय राज पाटील आणि टीमने. जी सुरुवात केली अतिश मागेचं उत्तम इथे कॅप्टन्सी पाहतोय आणि पाडोशे धर्मा पाटील साहेबांनी जणू काही या सर्वांना शिकवून पाठवलंय. अगदी पूर्णपणे स्वप्न घेऊन पाठवलंय की तुम्ही जा, पण तू परत रिकाम्या हाताने यायचं नाहीये. तुम्हाला चषक घ्यायचाच आहे आणि या हंगामातील पहिला चषक असणार आहे चॅम्पियनचा, तो म्हणजे धनेश 11 कोकसेच्या हातामध्ये. परंतु हा प्रयत्न ते करतील कसा ते महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूला वासिन संघ सुद्धा तोच प्रयत्न करणार आहे. त्यांना सुद्धा इथे स्वप्न पडलंय की आम्ही सुद्धा जिंकायची स्पर्धा, ती भावना आमच्या मनामध्येच घेऊन आलोय आणि त्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करणार. तुम्हा दोघा संघांना आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी मनोज कर्वे स्वतः शुभेच्छा देतोय. कारण ह्या स्पर्धेमध्ये मला तिन्ही पण दिवस संधी मिळाली. काय चुकलं असेल तर माफ करा आणि काय आवडलं असेल तर त्याचा स्वीकार करा. धावसंख्या 17. नवीन बॅटर येतोय मैदानामध्ये लेफ्टी सागर. हो टर्न केलाय. ओ माय गॉड, ऑफ कटर लेफ्टीला. कटरचे वापर छान करतात आणि बघा इथे अगदी आकाशामध्ये घारीचं आगमन वावर होते. उंचावरती जात असताना जी उंच भरारी आपल्याला घ्यायची एक चषक प्राप्त करण्यासाठी त्याला म्हणतात तुमच्या अगदी पराक्रमाची उंची, परिश्रमाची उंची, तुमच्या मेहनतीची उंची कोण गाठेल ते महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला तुमची कामगिरी उंचावर न्यावी लागेल. तर इथे पाहतोय मित्रांनो पहिली इनिंग समाप्त झाली आणि पाहता पाहता इथे धावफलक थांबलाय तो 17 वरती. 18 धावांची गरज 18 चेंडूंमध्ये फायनलमध्ये
आणि दोन्ही संघांना मी मनोज कारे शुभेच्छा देतोय की तुम्ही जिंकण्यासाठीच प्रयत्न करा. आणि त्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मी बोलावतोय माझे सहकारी समालोचक सुनीलजी पवार, पॉवरफुल कॉमेंटेटर असतील, तुम्हाला आता मंत्रमुग्ध करतील. मी रजा घेतो, पण तुम्ही पुढच्या वर्षी पुन्हा येईन असं म्हणून जातो. आणि थँक्यू सो मच, सर्वांचे आभार. आणि सन्माननीय सर्वांचे युवा नेते लाडके दयानंद दादा चोरगे साहेबांचे सुपुत्र, मुद्रणजी चोरगे साहेबांचे नातू, भावी भविष्यातील जिल्हा परिषद सदस्य वीरेंजी दयानंद चोरगे साहेबांचं आगमन होतंय. टाळ्यांचा गजर करा आणि फटाक्यांचा कडकडाट झालाच पाहिजे. वेलकम वेलकम, सुस्वागतम, स्वागतम. शुभ स्वागतम. पाहतोय आपण महाराष्ट्र नंबर 1 अँकर जोडी जर म्हटलं आमचे सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेब, सुभाष दादा भामरे या बुटवलचे समाजसेवक, सुस्वागतम, स्वागतम. या चेक सर थांबवते कारण की त्याच्या समेत महाराष्ट्राचे एवन जोडी अँकरिंग मनोहर तरे सर सुद्धा पाहतोय आपण. एक चांगले उत्कृष्ट समालोचक आणि उत्कृष्ट अँकर इज अ ग्रेट ग्रेट सर, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि DY फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश दादा हे सुद्धा आपण पाहतो की सोबतच आहेत आणि अटूट नातं आहे योगेश दादा आणि दयानंद जोगे साहेब यांच्याबद्दल. दोन कडव्या टीममध्ये पाहतोय आपण. एकीकडे धनेश 11 जर म्हटलं नो डाऊट नामी कापी आहे कुक्षेगावचे उद्योजक आणि क्रिकेटमध्ये खूप मोठी छाप सोडणारा धनेश 11 टीमचे सर्व पांडुरंग धर्मा पाटील साहेब आणि प्रतिस्पर्धी वालशिंग संघ. ओ चांगल्या लेंथरचा चेंडू होता, पण इथं मात्र निश्चित पाहतोय की आपण यस सज्ज होताना गोलंदाज राईट टाइम ऑफ द विकेट मारा करतोय. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळाली. यावेळेस पाहता एकदा पाहतोय की आपण अप्रतिम बॉलिंग टिट फॉर टॅट जैसे को तैसा जवाब दिया जा रहा है. पण एक दुर्दैव म्हणावं लागेल की आज बॅटिंग गावदी स्पोर्ट वालचिंग टीमची एवढी पन्नाट बॅटिंग आपण पाहिली नाही. ज्या प्रकारे धावा आहेत 18मध्ये 18 पहिले 2 निर्धाव कमालीचा षटक हाताळताना विनोद यांनी सुद्धा अतिशय अप्रतिम मारा केल्याच्या दिवसामध्ये. एक जबरदस्त गोलंदाजीचं उत्तम उदाहरण पेश करताना यावेळेस पाहता अडबॅटने फटका आहे, क्लास फटका आहे, पण क्षेत्ररक्षकाला मात्र बीट करता येणार नाही. फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि आता मात्र तिसऱ्या बॉलवरती खातं उघडल्या गेलं धनेश 11 कोक्षे टीमचं. एक मापक आव्हान आहे, पण तो आता मात्र कठीण वाटतो की हे पाहायचं आहे.
पहिल्या 3 चेंडूवर फक्त एक येणाऱ्या 3 चेंडूमध्ये 1 किंवा 2 धावा खर्च करून एखादा गडी जर बाद केला तर दबाव टाकण्यासाठी पुरुष होईल दुसऱ्या षटकामध्ये. कारण की नितीन आणि रोहित हे उच्च कोटीचे बॉलर या टीमकडे आपण पाहतोय. यावेळेस पात्र घुटना टेक आणि इथं मात्र हवेत आहे आणि हा विकेटचं पतन पाहतोय आपण. अतिशय सुरेख षटक हाताळताना 18 धावा रोखायच्यात, पण काय उच्च कोटीची बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. वालचिंद टीमनी सांगितलं की आम्ही कच्चे गुरुचे चिले नाही आहेत, प्रतिस्पर्धी संघ कोण आहे हे आम्हाला माहीत नाही आहे, पण आमच्या भावना इथून असेच चॅम्पियन बनून जाण्यासाठी तयार आहेत. क्लास बॉलिंगचा अटॅक पहिल्या षटकामध्ये. क्रमांक 3वर नवीन बॅटर. आता मात्र शुभमवर एक मोठी जबाबदारी. दबाव टाकल्या गेला पहिल्या षटकामध्ये. भन्नाट षटक हाताळताना फक्त आणि फक्त धावफलकावर जर पहिले आपण 1-1 अशी नाजूक स्थिती. 18 धावाचं आव्हान इथं मात्र स्वीकारता आलं नाही आहे. पॅक क्राऊड पाहतो पण कोण बनेल विजेता. अफाट मेहनत प्रत्येक टीमची. टॉप 3चे 3 संघ बहारदार खेळी साकारून आले, मात्र शेवटी 2 संघ या चॅम्पियन बनण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कडक फाईट करताना आपण पाहतोय. VIP डायव्हर पाहू शकता आपण. हजारो युवकाच्या गळ्यातली तैत असलेले वीरेन चोरगे साहेब, त्यांच्यासोबत DY फाउंडेशनचे अध्यक्ष भिवंडीचे योगेशदादा पाटील यांचं खूप मोठं योगदान आहे या विभागामध्ये. जर पाहिलं आपण नो डाऊट दादा, कारण की सातत्याने 20-15 वर्षापासून योगेशदादा एकाच व्यक्तीच्या सोबत खंबीरपणे पाठीमागे उभे आहेत. असे DY पाटील भिवंडीचे अध्यक्ष योगेशदादा, त्यांच्यासोबत पाहतोय आपण माय निमिज लखन सेवन स्टार ग्रुपचे सदस्यसुद्धा आहेत आणि इतर मान्यवर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. कडक मुकाबला पाहायला मिळेल काय. स्वीपचा फटका अतिशय देखना, अप्रतिम, लाजवाब, सुरेख आहे आणि हा चेंडू देऊन जाईल 4 धावा कुक्षे टीमला. चेंडूचा वापर करून घेतला आहे. नाही जर पहिला पण डाव्या आणि मधल्या अश्रूचा चेंडू होता. स्वीप करण्यायोग्य चेंडूची निवड केली आणि अतिशय क्लास स्वीपचा फटका. बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू फरार. स्कोलिक बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमा पार. खराब चेंडू यावेळेस लाईन चुकीची. दबाव आलं त्या चौकाराचं. उमेश केणी सरांचे दोन्ही आज समांतर रेषेत. आता मात्र विजयाकडे, चॅम्पियन बनण्याकडे हळूहळू का होईना पण वाटचाल करताना धनेश एलोन कुकचे संघ. धावसंख्या 1 बाद, धावफलकावर 6. इथून अजून 12 धावेची आवश्यकता आहे. 13 चेंडू 12चं समीकरण. विकेट या चेंडू जर मिळून दिला तर मात्र सामना अंतिम चेंडूपर्यंत रंगला जाईल. यावेळेस पाहता स्वीप करण्याचा प्रयत्न. काय घडलंय पाहतोय आपण. नशिबाची साथ बॅटरकडे होती, थोडक्यात बचावलंय. आणि याचबरोबर पाहतोय की आपण षटकाची समाप्तीचा इशारा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण प्रति षटकामागे 6ची सरासरी कायम आहे आणि 6 धावा धावफलकावर पाहतोय आपण. सोपवलंय आणि हा षटक निश्चित टर्निंग पॉईंट ठरेल की कुठला संघ चॅम्पियन बनेल. आई गावदेवी चषक बापगावचा हा बिग शो आपण 3 दिवसापासून जी फाईट पाहतोय त्याचा चॅम्पियन कोण बनेल. समीकरण सोपं आहे पण सोपं म्हणणं कठीण आहे. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न. एकली चेंडू कुठं ब्रजले पाव लागेल. गली क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हलिंग झाला होता. एक सिंगल इथे मात्र लेग बाईच्या स्वरूपात प्राप्त करतोय बॅटर. एका धावने टीमची धावसंख्या पुढे सरते ती 1 बाद 7. चांगल्या स्थितीमध्ये नाही पाहतोय आपण धनेश एलोन कुकचे संघ. आणि स्वतः धनेश इथं मात्र या टीमसोबत आहेत आणि असं वाटतं की धनेश स्वतः कप घेऊन जाईल. सज्ज होताना याच पात्र हा हेलिकॉप्टर फटका खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट टायमिंग करता आला नाहीये पण एक किमती धाव या बॉलवरती कंप्लीट करेल बॅटर. आणि आता मात्र दुसरी धाव.
चुका करणं टाळावे लागेल इथे मात्र, कारण की जास्त धावा नाही आहे. जिथे 1 होती तिथे मात्र 2 मध्ये कन्व्हर्ट केलं. टीमची धावसंख्या पुढे सरते. आता मात्र पाहतोय आपण 1-9. निम्मापला पार केलंय, अजून निम्मापला पार करायचे हा ट्रॉफी उचलण्यासाठी. काय क्लास प्रदर्शन. आणि आतिश मागे यांनी मान्य केलं होतं की आमचा संघ यावर्षी प्रदर्शन चांगलं करत नाही आहे, पण उलट झालं आहे. जिनके हो इरादे बुलंद वो हिमालय पर्वत को भी छू लेता है. ज्याच्या मनात जिद्द असली की मी हे काम करू शकतोय तो निश्चित करणार. आणि हा काम करण्यासाठी एकत्र आले 11 स्टार कुक्षे टीमचे. आणि हाच स्थिती पाहतोय आपण चॅम्पियन बनण्याकडे वाटचाल करताना. शुभम अजून खेळपट्टीवर आहे. एक धडाकेबाज बॅटर म्हणजे ज्याची ओळख आहे, पण परिस्थितीचा आढावा घेऊन सध्या बॅटिंग करतोय. दोन्ही टीम मला वाटतं की यावर्षीच्या अंगामध्ये प्रदर्शन चांगलं नव्हतं वालशिंद आणि कोक्षे टीमचं, पण झकास कामगिरी. अंतिम फेरी धडक मारली. खराब चेंडू बिमर घोषित केलंय आणि चेंडूला पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंजा झालाय ओपन. या चेंडूवर चौकार. चौदा धावा आणि आता मात्र एका फटक्याची आवश्यकता. आणि तो फटका या चेंडूवर येईल काय, कारण की फ्री हिट आहे. मोठा फटकाला झेल झाला तरी बाद होणार नाही. प्रयत्न शुभम निश्चित करेल की या चेंडूवर मी चॅम्पियन बनवून देईल. आणि प्रयत्न केला होता, पण यावेळेस पाहता चेंडूची यात्राने चांगली पाहायला मिळाली. हा फ्री हिटचा चेंडू निर्धाव जातोय. अजून प्रतीक्षा करावी लागेल धनेश एलेवन कुक्षे टीमच्या पाठीराखेला की कधी चॅम्पियन बनेल. हा फटका कडक 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 कडक. चॅम्पियनो का चॅम्पियन खातं उघडल्या गेलं. या वर्षीच्या हंगामातील पहिली ट्रॉफी घरी घेऊन जाईल कुक्षे संघ.